हातकणंगले अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात सखी सावित्री मंचच्या वतीने ज्ञान साधनेसाठी योग हा कार्यक्रम संपन्न। योगामुळे मन, बुद्धी आणि शरीर यामध्ये ऊर्जा निर्माण होते। आजच्या यांत्रिक युगात ताणतणावापासून दूर राहण्यासाठी योगा करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई यांनी केले। हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात सखी सावित्री मंचच्या वतीने ज्ञान साधनेसाठी योग कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या। प्रमुख पाहुण्या म्हणून योग शिक्षिका प्राध्यापक वैशाली हावळे मॅडम, कोमल मुसाई उपस्थित होत्या। पर्यवेक्षक प्राध्यापक रवींद्र पाटील सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। योग शिक्षिका प्राध्यापक वैशाली हावळे यांनी ज्ञान साधनेसाठी योग या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योगासन होय। भारताने जगाला दिलेली देणगी म्हणजे योगाभ्यास होय। योगामुळे शरीराची लवचिकता वाढते व स्नायू मजबूत होतात। योगामुळे अभ्यासात एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो। कोमल मुसाई यांनी मार्गदर्शन केले। यावेळी प्राध्यापक दिनकर पाटील सर, प्राध्यापक मनीष साळुंके सर, प्राध्यापक रवींद्र पडवळे सर, प्राध्यापक रॉबर्ट बारदेसकर सर, प्राध्यापिका हेमांगी वडेर मॅडम, प्राध्यापक सुहास इनामदार सर आदी उपस्थित होते। प्राध्यापिका सुनीता पाटील मॅडम यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राध्यापिका श्रद्धा पाटील मॅडम यांनी आभार मानले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।